तुम्ही जर बघाल, प्रणव से आहे, प्रज्वल से आहे. नवीन विहिरीचं बांधकाम केलं, विहीर पाडली आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणीही लागलेलं आहे. त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला मध्ये टाकून देईन. ठीक आहे. त्याच्या बाजूला आपण ही विहीर केलेली आहे. ही विहीर जर तुम्ही बघितली मित्रांनो तर अशा प्रकारे विहीर आहे. जो वरचा पॅसेज आहे तो 18 फुटाचा आहे. आपण विहीरचा क्लोजअप शॉट घेऊया. तुम्ही जर बघाल तर ही अशा प्रकारे विहीर आहे आपली. ओके. इथे बरेचसे दुसरे कामं चालू आहेत त्याच्यामुळे तुम्हाला नॉईस येऊ शकतो. मग नॉईस आला तर त्याची काळजी करू नका. त्यामुळे आपण जर तुम्ही बघाल तर ही अशी दिसते विहीर. हा शॉट बघा तुम्ही, ते पूर्ण विहीर आहे. एक लेंटर आहे, तुम्ही जर चेक कराल हा त्यांनी बेड टाकला आहे. ठीक आहे. बेडच्या वर नंतर त्यांनी हे बनवायला सुरू केलेलं आहे. ह्याचं लॉजिक असं असतं फ्रेंड्स, जिथून तुम्हाला कडक लागलेलं आहे, हे जिथून तुम्हाला कडक लागलेलं आहे तिथून ते बांधकाम सुरू करतात वर. मग आता जवळपास आपल्याला 18 कडे लागले. 18 साडेअठरा फूट आहेत. 17 कडे आपल्याला टोटल लागलेले आहेत. आणि ही विहीर आहे ती 50 फूट खोल आहे मित्रांनो. आता जवळपास 10 फूट पाणी असेल विहिरीमध्ये सध्या अद्याप असं दिसतंय. अजून उन्हाळ्याचे 2 महिने बाकी आहेत. आपलं पाणी तसं त्या मानाने बरेच खोल गेलेलं आहे. म्हणजे अजून बरेच पाणी अपेक्षित होतं मला अजून वर राहणार, पण आता ऊन भरपूर पडत आहे. तुम्ही जर बघाल तर दर दिवस माझ्या हिशोबाने तरी 2-1 फूट पाणी दर दिवस खाली उतरतं आहे असं माझा अंदाज आहे. सध्या उपसाही नाही आहे ह्या पाण्याला, कारण की आपली पाईपलाईन अजून बाकी आहे. पाईपलाईन आपण केलेली नाही आहे. फ्रेंड्स तुम्ही जर बघितलं तर हे आपल्या शेतातून निघालेला मुरुम आहे. ही माती आहे. जर तुम्ही बघाल तर ही माती शेतातली आहे. तुम्ही जर बघाल तर ही माती शेतातली आहे फ्रेंड्स. ह्याच्यानंतर हे दगडं जे निघाले होते आपण हे केलं त्यावेळेस हे दगडं निघाले होते. तुम्ही जर बघाल तर हे दुसऱ्याचं शेत आहे. हे आपल्याला पोळ जी मध्ये रचायची त्याच्यासाठी हे आपण केलेलं आहे. म्हणजे हे दगडं कुठे जाणार, म्हणजे आता जागा नाही. तुम्ही जर बघितलं तर रस्ता आपल्याला नाही आहे. त्याच्यासाठी मग आपण काय केलं, हे जे शेत आहे ह्याच्यामध्ये डिवायडेशन करण्याकरिता आपण विचार केला की ते दगडं करायचे म्हणून. तर हे जे दगड आहेत हे दगडं आपल्याला अगोदर काढायचे आहेत. हे दगडं काढल्यानंतर हे दगडं लावून घ्यायचे. लावून घेतल्यानंतर ही जे मुरुम आहे हा मुरुम जर आपल्याला कुणाला देता आला तर आपण देऊ. जर देता आला नाही तर आपण त्याला ह्या शेतामध्येच लेवल करून टाकणार. तुम्ही जर बघाल आणि हे लेवल जर झालं तर मग आपण सगळ्या गोष्टी करू. तुम्ही जर बघाल, प्रणव से आहे, प्रज्वल से आहे. हां, हे तिरुपती आहे. ह्यांनी फार आपल्याला मदत केली ह्या कामामध्ये. हा गिरका आहे, हा लोखंडी गिरका आहे. पहिले आपल्याला जर बघाल तर हे जो गिरका आहे हा 2 साईडला आहे. एका ह्या बाजूला आणि तिथे एक छोटासा गिरका आहे. हे बघा, म्हणजे उद्या जर ह्याच्यात मोठं आता आपल्याला जे पाणी न्यायचं ना मित्रांनो ते ह्या माउंटेनच्या पाठीमागे पाणी न्यायचं आहे आपल्याला. ते शेत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कुठे पाणी न्यायचं आहे. मग इथे जे पाईप आणि जी मोटर आपल्याला टाकायची ती मोठी आहे, फार मोठी मोटर आपल्याला टाकायची आहे. त्याच्यामुळे हे टाकणं गरजेचं होतं. जर ती मोटर वगैरे किंवा खराब झाली तर त्याला काढता यावं. आणि ती जी मोटर आहे ती स्टँडिंग मोटर असते मित्रांनो. ती जी मोटर असते ती स्टँडिंग असते. त्याच्यामुळे ती स्टँडिंग मोटर अशी उभी उपसता येणार नाही. त्यासाठी मला ह्यांनी सजेस्ट केलं बऱ्याच जुन्या लोकांनी की असं गिरका टाकून घ्या. गिरका टाकून घेतलं म्हणजे इथून ह्या गिरक्यामधून हे जे रस्सी ह्याला टाकणार, ती रस्सी टाकल्यानंतर हे रिव्हॉल्विंग असं ह्याच्यामध्ये बेरिंग असते आणि त्याच्यामुळे ते रिव्हॉल्विंग असं रस्सी टाकून आपण ओढू शकतो. ओढल्यानंतर तिथून एक माणूस ओढेल ती मोटर आणि इथून एक माणूस ओढेल मोटर टाकून. अशा प्रकारचं बांधकाम असतं बघा समटांचं. एक ह्याची लोखंडी प्लेट असते, ती लोखंडी प्लेट लावली जाते मित्रांनो. तुम्ही जर बघाल तर हे अशा प्रकारे बांधकाम आहे. ठीक आहे. तर लोखंडी प्लेट असते, ज्या प्रकारे आपण बीम भरतो किंवा एखादा पिलर भरतो तसंच आहे हे. त्याच्यानंतर मग ह्याला पाणी द्यावं लागतं. आपला प्लान आहे इथे हे दगड टाकून घ्यायचा. या पूर्ण नदी जी इथे निघते छोटीशी, पूर्ण पावसाचं पाणी ह्या नदीतून येतं. ठीक आहे. पावसाचं पाणी या नदीतून येतं आणि हे सरळ असं खाली निघून जातं. मग आपल्याला इथे थोडंसं आडोसा करायचं आहे ज्याच्यामुळे आपल्या विहिरीला काही धोका राहणार नाही. ठीक आहे.
तर एवढाच होता व्हिडिओ आजचा. तुम्ही जर बघाल अशा प्रकारे आपला हा पूर्ण प्लॉट आहे. जसं हळूहळू डेव्हलपमेंट होईल या प्लॉटवर तसं तसं मी तुम्हाला डेव्हलपमेंट दाखवत जाईन. आपण काय काय करतोय ते. जय किसान जय भारत.